जवळपास अख्खा महाराष्ट्र म्हणलं तरी चालेल. तुळजापूर, गंगापूर, जालना, सोलापूर, पुणे, परभणी, मिरज, मुंबई, मुखेड, माजलगाव, जत, श्रीरामपूर, पंढरपूर, निलंगा, संभाजीनगर, नाशिक, उदगीर, चिखली, यवतमाळ, कोल्हापूर, उमरगा, साताराचं ग्रेट. ऑलमोस्ट कमेंट बॉक्स जर बघितलं तर इथं हजारोंच्या संख्येने सगळ्यांचे रिप्लाय येतायत. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र जर इथं आहे म्हणायला काही हरकत नाहीये. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आहेत. मी सगळ्यांना सांगेल आजची अपॉर्च्युनिटी ही मराठीमध्ये असणार आहे. हिंदी लँग्वेजमध्ये आजची मीटिंग नसणार आहे. सो मराठी लँग्वेजमध्ये मीटिंग असेल. जर आउट ऑफ महाराष्ट्रातून असेल तर रिक्वेस्ट करेल पासून की तुम्ही नेक्स्ट मीटिंग कनेक्ट करा. ट्यूसडेला मीटिंग ही हिंदी लँग्वेजमध्ये असेल. सो प्लॅटफॉर्म ज्याला म्हटलं जातो. आता Instagramला जे कनेक्ट आहेत त्यांना थोडंसं कठीण आहे कारण इकडे प्रेझेंटेशन चालू असणार आहे. तुम्हाला प्रेझेंटेशन दिसणार नाही. पण तुम्ही सगळे समजून घ्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. राइट? सो गाईज याच्यामध्ये जर बघितलं प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आज जर बघितलं ज्या वस्त्रोद्योगातील एकमात्र मराठी पाऊल आणि आज खरंच हे मराठी पाऊल पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर अखंड हिंदुस्थानामध्ये गाजतंय हे आपण सगळेजण आपल्या डोळ्याने बघतोय. राइट? आज प्रत्युषबद्दल सांगायचं झालं तर थोडंसं मी माझ्याबद्दल सांगेल. माझं नाव राहुल बिराददार. बाय प्रोफेशनली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आता मी सगळ्यांसोबत उदगीरवरून बिलॉंग करतो. उदगीरवरून आता मी सगळ्यांशी कम्युनिकेशन करतोय. ॲज अ फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर ह्या पोस्टवरती मी सुद्धा प्रत्युषमध्ये वर्क करतोय गाईज. आणि माझ्यासोबत जर बघितलं मिसेस कीर्ती बिराददार ज्या कंपनीच्या को-फाउंडर आहेत. कंपनीचं बॅक ऑफ द स्टेज सगळं जे काम आहे ते आज मॅमच्या माध्यमातून बघितलं जातं. त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्या स्वतः एम-बी-ए इन एच-आर आहेत. टाटा कम्युनिकेशनमध्ये ऑलरेडी टी-सी-एसमध्ये एक पोझिशनला ते वर्क करत होते. पण रिसेंटली लास्ट 2 वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा तो जॉब क्विट केला. देन प्रत्युषला त्यांनी सुद्धा स्टार्टअप केलं. आज गाईज ज्या मॅनेजमेंट सोबत तुम्ही बघताय, ज्या मॅनेजमेंट बद्दल तुम्ही सगळेजण बघताय, ही आज अशी मॅनेजमेंट आहे जी ऑलरेडी ह्या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे. ज्या इंडस्ट्रीमध्ये आज असं नाही की आम्ही आता या इंडस्ट्रीमध्ये आलोत, बिलकुल नाही. जवळपास लास्ट 12 वर्ष झाले मी स्वतः या इंडस्ट्रीमध्ये काहीच काम करतोय आणि त्यासोबत कीर्तीचं जर बघितलं तर ती लास्ट ऑलमोस्ट 4 वर्ष झालं ती सुद्धा या इंडस्ट्रीशी कनेक्ट आहे. म्हणजे बॅक ऑफ द सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आणि त्याच्या अनुभवाच्या जोरावरती आज प्रत्युष रिटेल्स इतक्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पोझिशनवरती काम करतात आणि हजारो लोकं त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. आज आमच्यासोबत जर बघितलं आमच्या खांद्याला खांदा देऊन आपल्या कंपनीचे ज्वेलरी पार्टनर राजेश सर आहेत, समिता मॅम आहेत. एक स्वीट कपल आमच्या प्रत्युषमध्ये जे आमच्या सगळ्यांसोबत अर्ध्या रात्री सुद्धा खंबीरपणे उभं राहतं. प्रत्युषमध्ये जे मल्टिपल प्रॉडक्ट रेंज आहे, भरपूर प्रॉडक्टवरती प्रत्युष काम करतं. समजून घ्या, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. आज जर बघितलं ज्या पद्धतीने आपण साडी वेअर करतो, त्या साडी सोबत आपण मला नाही वाटत की फक्त साडी कधी वेअर करतो. त्या साडीसोबत दागिना हा कायमस्वरूपी लागतो. दागिन्याशिवाय कोणतीही स्त्री परिपूर्ण नाही होत किंवा ती पूर्ण फुलफिल नाही दिसत. सेम त्या दागिन्याला पूर्ण करण्यासाठी प्रत्युषमध्ये आज राजेशजी असतील, या समिता मॅम असतील, त्यांनी हातभार लावला. आज ऑलमोस्ट 10 वर्ष यांचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गाईज, की आजपासून जर मी तुम्हाला 10-20 वर्षापूर्वी जर म्हटलं असतं, की 1 ग्रॅम ज्वेलरीवरती विश्वास आहे का? तर कदाचित आजपासून 10-20 वर्षापूर्वी ह्या गोष्टीवरती आपला विश्वास नसता बसला. येस ओर नो? पण आज जर बघितलं, तर आज 2026 चा काळ आहे. सोन्याचा भाव किती आहे मला सांगण्याची गरज नाहीये. आणि आज 2026 मध्ये म्हणजे 2026 मध्ये का म्हणतोय? कारण 25 संपलाच ऑलरेडी. तुम्ही म्हणाल, "सर तुम्ही खूप फास्ट आहेत." कारण हो, आम्ही ऑलरेडी 2026 चे पूर्ण 12 महिन्यात आमचं प्लॅन झालेलं आहे. सो 2026 आत्ता येतोय आणि 2026 मध्ये आज जर सोन्याचा भाव बघितला, तर आज लाखांशी आहे. 1.25 लाखाच्या जवळपास आज सोन्याचा भाव आहे.